कर्जमाफीच्या मागणीसाठी हिंगोलीच्या ताकतोडा गावात मागच्या 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। कर्जमाफी द्यावी अन्यथा शेतकऱ्याला इच्छा मरणाची परवानगी द्या असं शेतकरी म्हणतात। या उपोषण स्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी हिंगोलीच्या ताकतोडा गावामध्ये मागील 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। बघू शकता की मी सध्या उपोषण स्थळी आहे। या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांचं मागील 4 दिवस उपोषण सुरू आहे। शेतकऱ्यांना जे आहे ते संपूर्ण जे सातबारा आहे कोरा करावा, कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना जे पीक विमा द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। बघू शकता की या ठिकाणी आरोग्य विभागाचं पथक देखील आलेलं आहे आणि शेतकऱ्याची संपूर्ण प्रकृतीसाठी चिंताजनक असल्याचं आपल्याला माहिती मिळालेली आहे। आपण आता आरोग्य विभागाच्या काही कर्मचाऱ्यांशी संपर्क करूयात। तर मला सांगा त्यांची प्रकृती कशी, काय सांगाल? त्यांचे रक्तातील साखरेचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे। त्यांची प्रकृती आता जास्त गंभीर होत आहे। त्याच्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे संदर्भित केलेले आहे। दुर्दैवी गोष्ट आहे, शासनाचा प्रतिनिधी अजून अद्याप इथं आलेला नाही। अधिवेशन चालू आहे, शेतकरी 6 दिवस झाले उपोषणाला बसलाय, अजून कोणीही ढुंकूनही पाहिलं नाही। पण असं शासनाने गृहीत धरू नये। शेतकऱ्याच्याला जर कमी जास्त झालं तर हे जिल्हा पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। याची गंभीर दखल शासनानं, पोलीस प्रशासनानं घ्यावी। आपण जर बघितलं तर उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि या शेतकऱ्याची आता प्रकृती चिंता बनत चाललेली आहे। सरकारने लवकरात लवकर उपोषण करायची दखल घ्यावी ही मागणी आता शेतकऱ्यांतून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। तर अवकाळी आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। अशा वेळी कर्ज फेडीसाठी जे आहे ते अवैध विक्री काढत शेनगावच्या शेतकऱ्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यावेळी ठाकरेंनीही सरकारवरती निशाणा साधला। किडनी दर 75,000 रुपये, विक्रीसाठी 10 नग उपलब्ध। लिव्हर दर 90,000 रुपये, विक्रीसाठी 10 नग उपलब्ध। डोळे दर 25,000 रुपये, विक्रीसाठी 10 नग उपलब्ध। अवयव विकायचे आहेत असे फलक हातात घेऊन सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या सेनगाव तालुक्यातील गोरेगावच्या या शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। आधीच दुष्काळी स्थिती आणि आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। पावसानं रब्बी पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालंय। अशावेळी डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी आता पैसा नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला काढले। आम्ही आत्महत्या करून मेल्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांचे जे काही अवयव आहेत ते सरकारला विकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। आमची चुकी तरी काय? आज आम्हाला रब्बीचं जे काय आमचं वाशिम, हिंगोलीसह इतर जिल्ह्यातलं कालच्या अवकाळी पावसामुळे आमचं सगळे पीक उद्ध्वस्त झाले। त्यामध्ये तूर असू द्या, हरभरा असू द्या, आमचे गहू असू द्या। आज आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आहे। आत्महत्या करून मेल्यापेक्षा मग आम्ही असे अवयव विकण्यासाठी या ठिकाणी आलो आणि आम्हाला जबरदस्ती करण्याचा या ठिकाणी असा प्रयत्न होत आहे। 24 नोव्हेंबरला स्वतःला श्रद्धांजली अर्पण करत हे शेतकरी मुख्यमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडण्यासाठी मुंबईत आले, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। बातमी कळल्यानंतर आपण अरविंद सावंत आणि पदाधिकाऱ्यांना त्यांची सुटका करायला लावल्याचं ठाकरेंनी सांगितलं। इतकंच नाही तर दुसऱ्या राज्यात जाऊन धुणी भांडी करणारे सरकार चालवण्यास नालायक आहेत असा घणाघातही ठाकरेंनी पुन्हा एकदा केलाय। अचानक मला टीव्हीवरती पण बातमी दिसली आणि कानावरती आलं की या सर्व शेतकऱ्यांना अटक करण्यात आली। मग अरविंद सावंत आहेत, संतोष शिंदे आमचे विभाग प्रमुख आहेत, त्यांना मी सांगितले बाबा हे शोधा कुठे गेले, कारण कोणालाच काय कळत नव्हतं। मग नंतर माहिती मिळाली की आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यामध्ये नव्हते। आणि मी बोलताना बोलून गेलो की स्वतःच्या राज्यातले शेतकरी त्यांची घरं उद्ध्वस्त असताना दुसऱ्याच्या घरात, मी आता आणखीन एक शब्द वापरतो, दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याची धुणी भांडी करायला जाणारी लोक हे राज्यकारभार करायला नालायक आहेत। आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत। सरकारनं पंचनामे थांबवून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली। तसंच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही जोरदार निशाणा साधलाय। मला असं वाटतं की आता नुकसान भरपाई वगैरे
हा पंचनाम्याचा खेळ थांबवा, एकतर सरसकट नुकसान भरपाई द्या आणि नाही तर मग सरळ सरळ पुन्हा एकदा कर्जमुक्ती द्या. ज्या पद्धतीने ज्या यंत्रणेमार्फत मी कर्जमुक्ती यांची करून दाखवली होती तीच पद्धत अवलंबवा आणि येत्या 2-5 महिन्यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून टाका. ही आमची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. त्यांनी कुठल्या तरी एका घरात बसावं, धनंजय मुंडेने कुठल्या तरी एका घरात बसावं आणि सांगावं की हे माझं घर आहे आणि तिकडे बसून तरी त्यांनी कारभार करावा, एवढीच माझी विनंती आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. सरकारकडून मदतीचं आश्वासन देण्यात आलंय. पण आता उद्धव ठाकरेंनी सरसकट कर्जमाफीची मागणी केल्यानंतर सरकारकडून काय उत्तर मिळतं?